कैसा हराया। अल्हम्दुलिल्लाह। पूरे के पूरे मुमरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। जैसे बुमराह की क्या बात कर रहे हैं, आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। तुम्हारे 7 पीढ़ियां ऊपर से नीचे आए तो वो भी हरा नहीं कर पाएंगे महाराष्ट्र को। त्या इम्तियाज जलील नावाच्या हिरव्या सापाने जरा त्या औरंगजेबच्या कबरीकडे जाऊन उभं राहावं आणि मग हे स्वप्न पाहावं। नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर MIMच्या नगरसेविका यांनी मुंब्रा हा हिरवा करून टाकू असे विधान केले। त्यानंतर भाजपचे नेते यांनी महाराष्ट्र हा भगवाचा आहे असे विधान केलेले आहे। त्यानंतर इम्तियाज जलील यांनी फक्त मुंब्राच नाही तर पूर्ण महाराष्ट्र हिरवा करून टाकू असे विधान केले आहे। त्यानंतर आपण आपल्यासोबत काही राजकीय नेते किंवा सामाजिक नागरिक आहेत त्यांच्यासोबत आपण यावर बोलू। महाराष्ट्र हा हिरवा राहील की भगवा राहील यावर आपले काय मत आहे? नमस्कार, मी नवनाथ थोरात, सामाजिक कार्यकर्ता। खऱ्या अर्थाने महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे। यामध्ये हिरवा किंवा भगवा असं काही नसून सर्व जाती पंथाला सर्वांना सोबत घेऊन खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे। पण काही नेते जर आपण बघितलं तर स्वतःचा पक्ष चालवण्यासाठी जातीपातीचं राजकारण या ठिकाणी करतात आणि जातीपातीचा रंग या ठिकाणी देण्याचं काम ते करतायत। पण असं त्यांनी करू नये। खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, त्यामुळे याला असा रंग कृपया कोणी देऊन जातीपातीमध्ये तेढ निर्माण करून दंगली किंवा या गोष्टी यामध्ये घडू नये असं आम्हाला वाटतंय। मी राजू इनामदार, मी पण एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मी मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता आहे। आज जो काही हा राजकीयदृष्ट्या जो पोळी भाजण्याचा जो कार्यक्रम चालू आहे, एक म्हणतोय का मी अख्खा महाराष्ट्र भगवा करेल, एक म्हणतोय मी अख्खा महाराष्ट्र हिरवा करेल। माझं म्हणणं असं आहे का ह्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची ही जन्मभूमी आहे, हा यांचे आमचे जे जाणता राजा आहेत। आणि दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी फुले आंबेडकर शाहू विचारसरणीचा महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा अशी विचारसरणी जेव्हा येते तर माझं म्हणणं असं आहे महाराष्ट्राच्या हितासाठी, भारतात देशाच्या हितासाठी का मला भगवाही नको आणि मला हिरवाही नको, मला तिरंगा हवा आहे। ह्या बाबीचा मी या ठिकाणी समर्थन करतो आणि हे दोघांनी पण जे बोललेलं आहे या बाबीची मी निंदा करतो, निषेध करतो। आणि ह्या बाबीची म्हणजे अत्यंत घोर म्हणजे अशा पद्धतीचे वक्तव्य करून यांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणं ही लई निंदास्पद बाब आहे असं मला या ठिकाणी वाटतं। ह्या दोघांचं पण मी समर्थन करत नाही। मी हिरव्याचं समर्थन करत नाही, मी भगव्याचं समर्थन करत नाही, मी देशासाठी महाराष्ट्रातील फक्त तिरंग्याचं समर्थन करतो। एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो। तर महाराष्ट्रात हा रंग जाती याच्यासाठी काहीच फरक नाहीये। महाराष्ट्र हा एकच आहे। नीलम चापुडे, LS मराठी, मंचर, पुणे।